आपण एखाद्या आतापर्यंत 12th एखाद्या दोन चॅप्टर ऑनलाईनला कंप्लीट केले. फर्स्ट इज द इलास्टिसिटी, आणखी काय एखाद्या सेकंड इज द ऑसिलेशन. हे दोन्ही एखाद्या चॅप्टरचे सगळे लेक्चर एखाद्या युट्यूबवर एखाद्या अवेलेबल आहे. तुम्हाला एखादा तो चॅप्टर जर प्रिपेअर करायचा असेल एखाद्या तर तुम्ही त्याच्या पहिल्या लेक्चर पासून एखाद्या बघायला स्टार्ट करा. ऑसिलेशन बघताना पण ऑसिलेशनच्या लेक्चर 1 पासून, इलास्टिसिटी बघताना पण इलास्टिसिटीच्या लेक्चर 1 पासून. आणखी एखादा एक पॉईंट सांगणं, 11वीचे पण लेक्चर अवेलेबल आहे एखाद्या. तर 11वीच्या एखाद्या स्केलार्स अँड वेक्टर्स हा एखाद्या जो चॅप्टर आहे एखाद्या त्याचे व्हिडिओ पण अवेलेबल आहेत. ते एखाद्या वर पडतायत एखाद्या, तर ते जसजसे प्रिपेअर होतील एखाद्या तसे ऍड केले जातील. तुम्ही ते पण लेक्चर बघू शकताय. तर एखाद्या आज आपण काय एका नवीन चॅप्टरला स्टार्ट करतोय. खूप महत्वाचा चॅप्टर एखाद्या, दॅट इज कॉल्ड ॲज द रोटेशनल मोशन. बरं, एखाद्या रोटेशनल मोशन म्हणलं की लक्षात द्या, पहिली गोष्ट मोशन म्हटलं की आपल्याला क्लिअर होते. बघा, मोशन बऱ्याच वेळा लक्षात आलंय. मोशन म्हटलं की एखाद्या म्हटलं एक बॉडी काय एका पोझिशनवरनं किंवा एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंटला जात असतात, किंवा काय एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला जात असतात. दॅट त्या कशाच्या विथ रिस्पेक्ट टू विथ रिस्पेक्ट टू टाइम. बघा, एखाद्या सिंपल डेफिनेशन केली, अ बॉडी चेंजेस इट्स पोझिशन. काय म्हणलं एखाद्या, अ बॉडी चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट बॉडी इज इन अ मोशन. सिंपल एखाद्या दोनच गोष्टी एखाद्या मोशन म्हटलं काय काय एखाद्या दोन गोष्टी. एका एखाद्या बॉडी चेंजेस इट्स पोझिशन, बॉडी चेंजेस इट्स पोझिशन, बॉडी चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू काय एखाद्या विथ रिस्पेक्ट टू टाइम. असं जर असेल एखाद्या तर त्या बॉडीला कशामध्ये म्हणतो, दॅट बॉडी इज इन अ मोशन. बरं का, त्याच्यामध्ये अगोदर एक कॉमन बघितलेलं एखाद्या मोशन, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्ट्रेट लाईन मोशन. एखादी बॉडी काय म्हणलं एखाद्या स्ट्रेट लाईन मध्ये जर मूव होत असेल, सिंपल एखाद्या बॉडी जर काय एखाद्या स्ट्रेट लाईन मध्ये मूव होत असेल, आपण दोन पॉईंट दाखवू, ए कडून एखाद्या बी कडे चालली. बॉडी जर स्ट्रेट लाईन मध्ये मूव होत असेल, दॅट मोशन इज कॉल्ड ॲज अ स्ट्रेट लाईन मोशन, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्रान्सलेशनल मोशन. काय म्हणतो एखाद्या आपण याला, ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन. त्यानंतर काय दुसरी मोशन बघितलेली एखाद्या, दॅट इज कॉल्ड ॲज अ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन काय म्हणलं एखाद्या, बॉडी जर काय एखाद्या अलॉंग सर्कल जर एखाद्या मूव होत असेल, किंवा अलॉंग दी सर्कमफरन्स ऑफ सर्कल जर एखाद्या मूव होत असेल, दॅट मोशन इज कॉल्ड ॲज अ सर्क्युलर मोशन. आता एखाद्या एक सिंपल स्टेटमेंट करतो, त्याच्यावर एखाद्या बऱ्याच गोष्टी क्लिअर व्हायला स्टार्ट होतील. काय म्हणते बघा, रोटेशनल मोशन इज सिमिलर टू द सर्क्युलर मोशन. काय म्हणते बघा, रोटेशनल मोशन इज सिमिलर टू द सर्क्युलर मोशन. आता एखाद्या सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सर्कल मध्ये मूव होत आहे. रोटेशनल मोशन म्हणजे काय एखाद्या, बघा हे पण काय एखाद्या सर्कलच आहे. असा एखाद्या समजा पेन एखाद्या कन्सिडर करू, त्या पेन भोवती एखाद्या बॉडी मूव होते, दिस इज ऑल्सो द सर्क्युलर मोशन. बघ, एखाद्या हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये जर मूव झाली तर त्याला काय म्हणतात, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल मध्ये जर मूव झाली दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. बघ, एखाद्या रोटेशनल मध्ये एखाद्या याचं काही मिनिंग राहत नाही एखाद्या, म्हणजे काय हॉरिझॉन्टल पण चालतं, व्हर्टिकल पण चालतंय, आणि दुसरी गोष्ट काय एखाद्या कसं पण चालतंय. अशी पण बॉडी मूव होऊ शकते, अशी पण बॉडी मूव होऊ शकते. याचा अर्थ काय एखाद्या त्याच्या ऍक्सिस वर काय एखाद्या लिमिटेशन नाही, दॅट मोशन इज कॉल्ड ॲज अ रोटेशनल मोशन. आणि त्याच्यामुळे एखाद्या एक पॉईंट आपण नोट मध्ये टाकणार आहे एखाद्या, काय सर्क्युलर मोशन इज द स्पेशल केस ऑफ रोटेशनल मोशन. काय म्हणते बघा, सर्क्युलर मोशन इज द स्पेशल केस ऑफ रोटेशनल मोशन. आणि याच्यावर एखाद्या सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेट असू द्या. याचा अर्थ काय एखाद्या ऑल सर्क्युलर मोशन आर दी रोटेशनल मोशन. जेवढ्या पण एखाद्या दोनच सर्क्युलर मोशन आहे, फर्स्ट काय हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, सेकंड काय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर याच्यावर एखाद्या तुम्हाला बेसिकली एखाद्या रोटेशनल मोशन हे काय क्लिअर झालं असेल. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, एखाद्या बॉडी काय एखाद्या स्पेसिफिक ऍक्सिस भोवती काय होत असेल, रोटेट होत असेल, कशी अलॉंग दी सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल, देन दॅट मोशन इज कॉल्ड ॲज अ रोटेशनल मोशन. तर एखाद्या एक बेसिक डेफिनेशन आपण बघितली, त्यातली एखाद्या एक कन्सेप्ट किंवा एखाद्या एक बेसिक अंडरस्टँडिंग आपण बघायला स्टार्ट करतो. सगळ्यांना एखाद्या रोटेशनल मोशन म्हणजे एखाद्या क्लिअर झाला असेल. यातली एखाद्या आपण पहिली बेसिक किंवा एखाद्या इंट्रोडक्शन बघायला स्टार्ट करतोय, दॅट इज द रिजिड बॉडी. एखाद्या एक कन्सेप्ट बघतोय, दॅट इज द रिजिड बॉडी. रिजिड बॉडी बघा, एखाद्या काय कशाला म्हणतात रिजिड बॉडी. तर रिजिड बॉडी म्हणजे काय एखाद्या अशी बॉडी एखाद्या, कशी बॉडी एखाद्या रिजिड बॉडी म्हणजे अशी बॉडी एखाद्या त्या बॉडीवर काय तुम्ही किती पण फोर्स अप्लाय करा. काय म्हणतो एखाद्या त्या बॉडीवर तुम्ही किती पण फोर्स अप्लाय कराल एखाद्या, त्या बॉडीच्या शेप मध्ये पण चेंज होणार नाही आणि साईज मध्ये पण चेंज होणार नाही.
काय म्हणतो बघा, रिजिड बॉडी कशाला म्हणणार एखाद्या, अशी बॉडी एखाद्या काय, अ बॉडी विच नेव्हर गोज चेंज, किंवा एखाद्या होज शेप अँड साईज, शेप पण चेंज होणार नाही किंवा एखाद्या काय साईज पण चेंज होणार नाही, किती पण एखाद्या फोर्स अप्लाय केला तरी. काय म्हणतो एखाद्या रिजिड बॉडी बद्दल काय सिंपल दोन गोष्टी लक्षात ठेवा एखाद्या, रिजिड बॉडी विच नेव्हर चेंजेस इट्स शेप ऑर साईज. काय म्हणतो एखाद्या, नो चेंज इन शेप, नो चेंज इन शेप और no change in size, no change in size of the body under application of any amount of force. किती जरी फोर्स अप्लाय केला त्या बॉडीच्या शेप आणि साईज मध्ये एखाद्या, शेप मध्ये पण साईज चेंज नाही व्हायला पाहिजे, साईज मध्ये पण चेंज व्हायला नाही पाहिजे. असं जर होत असेल दॅट बॉडी इज कॉल्ड ॲज रिजिड बॉडी. त्याच्या पुढचं स्टेटमेंट करतं एखाद्याने काळजीपूर्वक लक्षात ठेवा, युनिव्हर्स मध्ये एखाद्या किंवा इन रिअल एखाद्या कुठलीच बॉडी एखाद्या रिजिड बॉडी असत नाही. कुठल्या पण बॉडीवर काय तुम्ही जर काय जास्त फोर्स अप्लाय केला एखाद्या किंवा त्या बॉडीच्या लिमिट पेक्षा जर एखाद्या जास्त फोर्स जर अप्लाय झाला एखाद्या, तर त्या बॉडीच्या काय साईज मध्ये पण शेप चेंज होईल आणि काय एखाद्या शेप मध्ये पण चेंज होऊन जाईल. याचा अर्थ एखाद्या दिस इज द आयडियल कन्सेप्ट एखाद्या. पण तरी पण एखाद्या लक्षात ठेवा, बऱ्याच ठिकाणी एखाद्या एक वर्ड वापरला जाईल दॅट इज रिजिड बॉडी. काय म्हणलं रिजिड बॉडी म्हणजे काय एखाद्या अशी बॉडी एखाद्या ज्याच्या काय शेप मध्ये पण चेंज नाही व्हायला पाहिजे, नंतर काय एखाद्या साईज मध्ये पण चेंज नाही व्हायला पाहिजे. कशामुळे एखाद्या किती जरी फोर्स अप्लाय केला तरी चेंज नाही व्हायला पाहिजे, दॅट बॉडी इज कॉल्ड ॲज अ रिजिड बॉडी. त्यानंतर एखाद्या आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघतोय दॅट इज कॉल्ड ॲज अ डिफॉर्मेशन. काय म्हणतो बघा डिफॉर्मेशन. तर डिफॉर्मेशन एखाद्या सिमिलर टू एखाद्या ह्या दोन ज्या प्रॉपर्टी बघितल्या एखाद्या त्याची सिमिलर आहे. रिजिड बॉडीची एखाद्या त्याचं घेणं देणं नाही एखाद्या, पण काय या दोन गोष्टी बघितल्या एखाद्या त्याशी सिमिलर आहे. डिफॉर्मचा अर्थ समजून घ्या एखाद्या. डिफॉर्म म्हणजे काय एखाद्या चेंज इन अ शेप, म्हणजेच काय एखाद्या फॉर्म चेंज व्हायला पाहिजे. काय म्हणतो एखाद्या बॉडीचा काय एखाद्या फॉर्म चेंज होत असेल. आता फॉर्म चेंज होत असेल याचा अर्थ काय एखाद्या एक तर शेप मध्ये चेंज होत असेल, चेंज इन शेप. काय म्हणतो एखाद्या बॉडीच्या काय एखाद्या शेप मध्ये चेंज होत असेल किंवा और चेंज इन अ साईज, और चेंज इन अ साईज. आणि तिसरी गोष्ट काय एखाद्या और चेंज इन अ बोथ. म्हणजेच काय एखाद्या बॉडीच्या काय एखाद्या एकतर शेप मध्ये चेंज होत असेल किंवा साईज मध्ये चेंज होत असेल किंवा दोन्ही मध्ये चेंज होत असेल, शेप मध्ये पण चेंज होत असेल आणि साईज मध्ये पण चेंज होत असेल. ही जी चेंज होण्याची जी प्रॉपर्टी एखाद्या दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ डिफॉर्मेशन. काय म्हणतो एखाद्या डिफॉर्मेशन मीन्स इट इज द प्रॉपर्टी ऑफ द बॉडी ड्यू टू विच देर इज अ चेंज इन अ काय म्हणता येईल शेप ऑफ द बॉडी और साईज ऑफ द बॉडी और चेंज इन अ बोथ दॅट इज साईज ॲज वेल ॲज शेप. तर एखाद्या जी प्रॉपर्टी आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ डिफॉर्मेशन. हे डिफॉर्मेशनची कन्सेप्ट एखाद्या आपण इलॅस्टिसिटी मध्ये बघितली होती एखाद्या, जो चॅप्टर आपण ऑलरेडी बघितलाय. ज्यांना पण एखाद्या कोणाला हा चॅप्टर एखाद्या कम्प्लीट बघायचा असेल त्यांनी एखाद्या युट्यूबवर आपल्या चॅनलवर एखाद्याचे कम्प्लीट लेक्चर अवेलेबल आहे, त्या ठिकाणी तो बघू शकता. तर एखाद्या दोन्ही बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. फर्स्ट इज द रिजिड बॉडी, सेकंड इज द डिफॉर्मेशन. तर हे लिहून घ्या. त्यानंतर आपण एखाद्या नेक्स्ट कन्सेप्टला स्टार्ट करतो दॅट इज द inertia, and that is also another concept that is called as the moment of inertia. तर लक्षात आपण सगळ्यात बेसिक गोष्टी एखाद्या बघितल्या आतापर्यंत. काय काय बघितलं एखाद्या रोटेशनल मोशनची डेफिनेशन बघितली, त्याला कम्पेअर केलं एखाद्या सर्क्युलर मोशन सोबत आणि ट्रान्सलेशनल मोशन सोबत. त्यानंतर एखाद्या नेक्स्ट कन्सेप्ट बघितली दॅट इज द रिजिड बॉडी. त्यानंतर पुढे काय बघितलं आपण डिफॉर्मेशन. आता त्याच्या पुढच्या कन्सेप्टला स्टार्ट करतो एखाद्या दॅट इज कॉल्ड ॲज द मोमेंट ऑफ इनर्शिया. सगळ्यात महत्वाची एखाद्या कन्सेप्ट मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया बघा, याच्यामधले एखाद्या आपण कुठलीच गोष्ट ऐकलेली नाही एखाद्या. मोमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या कधीच ऐकलेलं नाही. तिथून एखाद्या त्यातल्या पहिल्या वर्ड पासून एखाद्या आपण स्टार्ट करू. त्यातला एक वर्ड घेऊ दॅट इज द इनर्शिया. आपण एखाद्या इनर्शिया म्हणजे काय एखाद्या हे बघायला स्टार्ट करतोय. तर इनर्शियाची एखाद्या डेफिनेशन किंवा अंडरस्टँडिंग बघण्याच्या अगोदर एखाद्या आपण एक एक्झाम्पल बघायला स्टार्ट करू. बरं एखाद्या सगळ्यांनी एखाद्या कॉमन एक्सपिरियन्स केलेलं एक्झाम्पल आहे. बरं एखाद्या आपण बसमध्ये आपण इमॅजिन करतो एखाद्या बसमध्ये आहे एखाद्या आणि आपण बसमध्ये आपल्याला बसायला जागा नाही भेटलेली. आपण काय एखाद्या उभा आहे आणि बस काय एखाद्या फुल स्पीडने चाललेली. बरं एखाद्या एकदम स्ट्रेट लाईन मोशन मध्ये चालली आहे एखाद्या बस जर एखाद्या स्ट्रेट लाईन मोशन मध्ये चाललेली असेल आणि अचानक एखाद्या बसच्या समोर कोणतं आलं, कोणतं एखाद्या समोर जर आलं तर एखाद्या ड्रायव्हर काय करा ब्रेक अप्लाय करा आणि एखाद्या ते ब्रेक काय एखाद्या सडनली म्हणजे अचानक अप्लाय केलं जाईल.
अचानक अप्लाय केल्यानंतर एखाद्या काय होऊ शकतंय, आपण एखाद्या डायरेक्ट ड्रायव्हरकडे जाऊ शकतो. याचा अर्थ काय एखाद्या काय झाले ते इमॅजिन कराल. एखाद्या जी मोशन एखाद्या बसची होती तीच काय एखाद्या आपली पण होती. म्हणजे एखाद्या आपण जर एखाद्या बॉडी कन्सिडर केलं तर एखाद्या त्याने काय केलं, ब्रेक अप्लाय केल्यानंतर काय एखाद्या मोशन चेंज व्हायली होती. म्हणजे काय एखाद्या बसची काय एखाद्या स्पीड कमी व्हायली होती. आपण पुढे गेलो याचा अर्थ काय एखाद्या आपण एखाद्या म्हणजे जी आपली एखाद्या बॉडी आहे त्यांनी काय एखाद्या मोशनच्या चेंजला काय केला, अपोज केला. काय म्हणतो एखाद्या एक कुठली पण एखाद्या जर बॉडी असेल एखाद्या तर ती काय करतील एखाद्या मोशन मध्ये जो चेंज होतो ना त्याला अपोज करायला स्टार्ट करते. काय म्हणतो एखाद्या आणि ही जी प्रॉपर्टी आहे एखाद्या बॉडीची दॅट प्रॉपर्टी ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज द इनर्शिया. सिंपल लक्षात द्या नाही का, असं कुठल्या गोष्ट पार्ट वगैरे काही करायची गरज नाही एखाद्या. काय म्हणतो एखाद्या कुठली पण बॉडी असेल एखाद्या काय म्हणतो बघा इनर्शिया कशाला म्हणतो, एनी बॉडी. इनर्शिया इज द कुठली पण एखाद्या बॉडी असेल तर एखादी काय करते, मोशनच्या चेंजला अपोज करते. म्हणजेच काय एखाद्या इनर्शिया म्हणजे काय, फर्स्ट इट इज द प्रॉपर्टी. इट इज द प्रॉपर्टी ऑफ द बॉडी. इट इज द प्रॉपर्टी ऑफ द बॉडी. काही प्रॉपर्टी एखाद्या विच अपोजेस द चेंज इन अ मोशन. काय म्हणतो एखाद्या विच अपोजेस द चेंज इन मोशन. विच अपोजेस द चेंज इन मोशन. आता थोडा विचार करायला स्टार्ट करा. मोशनचे आपण बरेच टाईप बघितले गेले एखाद्या. ट्रान्सलेशनल मोशन बघितली, रोटेशनल मोशन बघितली किंवा सर्क्युलर मोशन बघितली. मग एखाद्या कुठल्या मोशनला अपोज करतं. काय म्हणतो एखाद्या इनर्शिया म्हणजे एखाद्या प्रॉपर्टी क्लिअर झालं. काय क्लिअर झालं एखाद्या, इट इज द प्रॉपर्टी ऑफ द बॉडी विच अपोजेस द चेंज इन अ मोशन. आणि त्याच्यामध्ये एखाद्या स्पेसिफिक करतं विच अपोजेस द नॉट ओनली चेंज इन द मोशन, इट इज द स्पेसिफिक मोशन दॅट इज द ट्रान्सलेशनल मोशन. दॅट इज द ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन कशाला म्हणतो एखाद्या बॉडी जर काय एखाद्या स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत असेल, बॉडी काय एखाद्या स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत असेल दॅट मोशन इज कॉल्ड ॲज द ट्रान्सलेशनल मोशन. म्हणजे एखाद्या क्लिअर झालंय आपल्याला. इनर्शिया म्हणजे काय एखाद्या इट इज द प्रॉपर्टी ऑफ द बॉडी विच अपोजेस द चेंज इन अ मोशन नाही, विच अपोजेस द चेंज इन अ ट्रान्सलेशनल मोशन अँड दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज द इनर्शिया. म्हणजे एखादा डेफिनेशन करताना एकदम सिंपल एखादा बघा मी तुम्हाला खूप क्लिअरली सांगतो एखाद्या डेफिनेशन ना पार्ट कधीच करत नका बसू. एखाद्या डेफिनेशनचे काय करा एखाद्या पार्ट करा आणि पार्ट ज्यावेळेस करायला एखाद्या त्यावेळेस त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग येईल. कारण बघा एखाद्या एक्झाम कुठली पण असू द्या एखाद्या नीट असेल, सीईटी असेल, जेडबलई असेल, डेफिनेशन कोणच नाही विचारणार पण डेफिनेशन मधल्या खोचा मात्र विचारल्या जातील एखाद्या. तर त्याच्यामुळे नेहमी कॉन्सन्ट्रेट असू द्या. इनर्शिया बद्दल क्लिअर झालंय. इट इज द प्रॉपर्टी ऑफ द बॉडी. इट इज द प्रॉपर्टी ऑफ द बॉडी विच अपोजेस द चेंज इन अ ट्रान्सलेशनल मोशन. विच अपोजेस द चेंज इन अ ट्रान्सलेशनल मोशन अँड दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज द इनर्शिया. आता एखादा एक पुढचा एक महत्वाचा पॉईंट आहे एखादा पहिल्यांदा ते स्टेटमेंट करतोय आणि त्याच्यावर एखाद्या अंडरस्टँडिंग कडे जातो. काय स्टेटमेंट करतोय एखाद्या जे आपण एखाद्या नोटमध्ये लिहून घेणार आहे. जे पण स्टेटमेंट करतोय एखाद्या ते आपण स्टेटमेंट नोटमध्ये लिहून घेणार आहे. काय नोटमध्ये लिहून घेणार आहे, मास इज द काय म्हणतो एखाद्या मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. काय म्हणतो एखाद्या मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. आता तुम्ही म्हणाल सर हे काय नवीन, मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. याचा अर्थ काय एखाद्या जो इनर्शिया आहे ना एखाद्या तो काय एखाद्या कम्प्लीट मासवर डिपेंड आहे. इनर्शिया मासवर डिपेंड आहे एखाद्या. याचा अर्थ काय एखाद्या मास जेवढं जास्त असेल तेवढं काय एखाद्या इनर्शिया जास्त असेल. मास जेवढं जास्त असेल तेवढा इनर्शिया जास्त असेल. मास जेवढं कमी असेल एखाद्या तेवढा इनर्शिया कमी असेल. परत आपण एक्झाम्पल कडे एखाद्या आपल्या तिथं कुठं एखाद्या बसमध्ये होत होता. बस एखाद्या मूव्ह व्हायलेली होती. काय म्हणलं एखाद्या बसचं ब्रेक अप्लाय केलं की एखाद्या आपण पुढे गेलो. याचा अर्थ एखाद्या आपली जी प्रॉपर्टी होती एखाद्या कुठली प्रॉपर्टी इनर्शियाची काय करत होती ती प्रॉपर्टी एखाद्या ट्रान्सलेशन मोशनच्या चेंजला अपोज करत होती. आता काय म्हणलं एखाद्या मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. म्हणजे एखाद्या बॉडीचं मास जेवढं जास्त असेल तेवढा त्याचा इनर्शिया जास्त असेल. इनर्शिया जास्त असेल याचा अर्थ काय एखाद्या ती बॉडी काय एखाद्या तेवढं जास्त अपोज करत कुणाला चेंज इन अ मोशनला. त्याचं एकदम सिंपल एक्झाम्पल एखाद्या आपण एखाद्या बसमध्ये आता म्हणत होतो की आपण होतो. आता एखाद्या आपण दोघं जण आहेत असं कन्सिडर करतो. एक लक्षात घ्या कमी वजनाचा व्यक्ती, एकाचं वजन घ्या एखाद्या जास्त आहे. म्हणजे एक एखाद्या अडकुळ्या म्हणून एक झाड आहे एखाद्या. बरं एखाद्या दोघं जण पण थांबलेले. तुम्हाला इमॅजिन होऊ शकतं एखाद्या ब्रेक दाबला तर कोण जास्त पुढे जाईल लक्षात. तर ऑब्विस एखाद्या लक्षात येण्यासारखं तुझं वजन एखाद्या जास्त आहे एखाद्या तो जास्त पुढे जाईल. तो काय एखाद्या जास्त पुढे जाईल. त्याचा अर्थ काय एखाद्या त्यांनी मोशनला काय एखाद्या जास्त अपोज करायला.
त्यांनी काय एखाद्या मोशनला जास्त अपोज करायला एखाद्या देअरफॉर दॅट इज कॉल्ड ॲज द इनर्शिया. तर एखाद्या इनर्शिया बद्दल दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या. फर्स्ट इट्स डेफिनेशन आणि दुसरी गोष्ट काय एखाद्या जे आपण एखाद्या कॉमेंट केलं एखाद्या काय कॉमेंट केलं एखाद्या मास इज द काय म्हणलं एखाद्या मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. याचं अंडरस्टँडिंग एवढंच एखाद्या बॉडीचं मास जेवढं जास्त असेल तेवढा त्याचा इनर्शिया जास्त असेल, जेवढं मास कमी असेल तेवढा लक्षात त्याचा इनर्शिया काय असेल कमी असेल. तर एखाद्या ही गोष्ट आपण इनर्शियाची क्लिअर केली. आता एखाद्या आपण मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल एखाद्या बघायला स्टार्ट करू. तर मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल जर एखाद्या एकच स्टेटमेंट आणि त्याच्याबद्दल काय तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर व्हावी. इनर्शिया म्हणजे काय म्हणून एखाद्या बाकी सगळ्या गोष्टी सारख्या आहेत. प्रॉपर्टी ऑफ द बॉडी अपोजेस द चेंज इन इनर्शिया म्हणल्यानंतर कुठली मोशन एखाद्या दॅट इज द ट्रान्सलेशनल मोशन. तर एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलं की एवढं लक्षात ठेवा. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलं की रोटेशनल मोशन. काय म्हणतो एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलं की एवढं लक्षात द्यायला पाहिजे दॅट इज द रोटेशनल मोशन. आणि माझ्यामध्ये एखाद्या डेफिनेशन तुम्ही सांगणार आहे. काय डेफिनेशन सांगणार आहेत बघा. डेफिनेशन एखाद्या एकदम क्लिअर. काय म्हणतो मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन सांगतोय. द प्रॉपर्टी ऑफ द बॉडी विच अपोजेस द चेंज इन कुठली मोशन विच अपोजेस द चेंज इन रोटेशनल मोशन अँड दॅट प्रॉपर्टी ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज द मोमेंट ऑफ इनर्शिया. काय म्हणतो एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल सिंपल इट इज द प्रॉपर्टी ऑफ द बॉडी which opposes the change in a rotational motion. आणि याला एखाद्या सिंपल हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे एखाद्या हा कोणाचा इनर्शिया आहे किंवा कुठल्या मोशनचा इनर्शिया आहे. एकदम सिंपल एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट द इनर्शिया ऑफ काय म्हणतो मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट द इनर्शिया ऑफ रोटेशनल मोशन. म्हणजेच काय एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या कोणाचा इनर्शिया एखाद्या इट इज द इनर्शिया ऑफ रोटेशनल मोशन. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या आणखी एक नाव आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज काय म्हणतो एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया दोघांना मिळून एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या आणखी एक नाव आहे दॅट इज कॉल्ड ॲज द रोटेशनल इनर्शिया. दॅट इज कॉल्ड ॲज द रोटेशनल इनर्शिया. म्हणजे सिंपल लक्षात ठेवा इनर्शिया कोणाला अपोज करतो एखादा इनर्शिया अपोज ट्रान्सलेशनल मोशनला करतो. मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाला अपोज करतो रोटेशनल मोशनला अपोज करतो. परत लक्षात द्या काय मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. इकडे काय म्हणता येईल एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या इट इज द मेजर ऑफ कोणाचं मेजर एखाद्या अपोजिशन टू द रोटेशनल मोशन. म्हणजे सिंपल एखाद्या काय म्हणलं जेवढं मास जास्त असेल तेवढं ट्रान्सलेशनल मोशनला जास्त अपोज होईल. तर इकडे काय म्हणता एखाद्या जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तेवढा एखाद्या रोटेशनल मोशनला काय जास्त अपोजिशन होऊन जाईल. तर एखाद्या दोन्ही गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. तर एखाद्या लिहिताना याला एकदम अंडरस्टँडिंगली लिहा. एखाद्या पहिल्यांदा एक पॉईंट ऍज इट इज लिहा आणि नंतर एखाद्या ट्राय करा की आपल्याला मनाने डेफिनेशन तयार करता येते का. तर ठीक आहे आपण थांबतो या ठिकाणी बाकी आपण पुढे कंटिन्यू.